दादा संघर्षातून तयार झालेला संघर्ष करत करत काही वर्षी अंबालिका कारखान्यावर सेवा केली. तिथून निवृत्त झाल्यावर शेती करत करत इहलोकीची यात्रा संपवली. दादांनो, या जगात सगळं मिळेल. पूर्वेकडून उगवलेला सूर्य पश्चिमेला जाऊन मावळतो दादा, परत तो आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसतात. पण या जीवनातील आई आणि बाबा जर गेले ना दादांना, परत आपल्याला दिसत नाही. तुम्ही पैशाच्या जोरावर सर लाखो रुपयाच्या गाड्या खरेदू शकता. तुम्ही पैशाच्या जोरावर लाखो रुपयाचं बंगलं बांधू शकता दादांनो, पण माझा दुबळा असणारा शेतकरी बाप परत भेटणार नाही. असू द्या गाड्या दुबळा, असू द्या गाड्या माझी वेडी वापरूया, पण ती आपली आईच असते आणि आपले बाबा. एक म्हणाल मी, तुटलेल्या चपल्यातून काटा जेव्हा वर येतो, तुटलेल्या चपल्यातून काटा जेव्हा वर येतो, तेव्हा संघर्षातच माझा बाप मला दिसतो दादांनो. संघर्षात माझा बाप मला एसीच्या कॅबिन मध्ये काचेच्या टेबलावर फ्लावर पॉट ठेवणं सोपं असतं. सरपंच साहेब, एसीच्या कॅबिन मध्ये काचेच्या टेबलावर फ्लावर पॉट ठेवणं सोपं असतं, पण माझ्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवणं सोपं नसतं. माझ्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवणं सोपं नसतं. पूजेसाठी देवघर असावं, पूजेसाठी देवघर असावं, धर्मासाठी देव हवा, धर्मासाठी देव हवा. सज्जनो, आपल्या आयुष्यात आई बापाचा ठेवा असावा, आई बापाचा ठेवा असावा. आदरणीय रबाजी दादाचे वडील वर्ष झालेले आहेत आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, हे सगळं सांगतोय आम्ही. आम्ही बोलतो, मी तो बोलतो. प्रत्येक सांगणं सोपं आहे, हो सांगणं सोपं आहे. कुठलाही सल्ला, कुठलाही उपदेश बाप्पू, कुठलाही सल्ला, कुठलाही उपदेश वाणीतून न देता आचरणातून द्यायचा, त्याचा जगावर प्रभाव पडतो. सांगणारी तरी झाल्या. सगळ्यांनी सांगितलंय आईन बापन, आईन बापन, पोरावर बोलले ते, पण मी आज एक वेगळं बोलणार आहे. सरपंच साहेब, 10 मिनिटं वेगळं बोलतो, 5 मिनिटं. प्रत्येक जण पोरगा बी सांगतो, लेक बी सांगतो, सुनबाईचं कोणीच सांगत नाही. सुनील महाराज, सासू सासऱ्याची सेवा कोणी केली? मुलगी मोहासाठी प्रेम करेल, पैशासाठी प्रेम करेल, पोरगा पैशासाठी प्रेम करेल, पण जर आपली सून बाप म्हणून जर आपली सेवा करत असेल ना, तर त्या सासऱ्याच्या रूपानं बापू आपल्या घरी येवायला शिवाय. उदाहरणाने बोलायचे मला तुमच्याशी 5 मिनिट झालं. मंगळवेढा क्षेत्र आहे, दांडे साहेब, पंढरपूर पासून 30 किलोमीटर मंगळवेढा क्षेत्र. रानोबा नावाची व्यक्ती सुनील महाराज. सासऱ्याच्या सेवेचं फळ मला सांगायचे, कीर्तनाचा शेवट करायचा. रानोबा नावाची व्यक्ती आहे, पत्नी गेलेली आणि पोटी चोकोबाराया रत्न जन्माला. चोकोबारायांचं लग्न झालं, सोयराबाई सून म्हणून घरात आली आणि एक मुलगी निर्मला देवी बुलढाणा जिल्ह्यात निहून या घरी. मुलगी गेली सासरी रंगाय, पत्नीने हे साथ सोडली. दादांना रानोबाचं वय परत वय झालेलं आहे, घरातच बसू नये. देह धर्म सुद्धा घरातच चालले. चोकोबारायाने यायचं पंढरपूरहून,
मंदिरात सेवा करायची, घरी यायचं आणि वडिलांचं काय असेल ते देहधर्माचे कपडे धुवायचे. एके दिवशी सुनबाईने बघितलं, सोयराबाईने, नाथ कपडे मी धुणार, कपडे मी धुणार. अगं कपडे धुशील पण तू मुलगी नाही, त्यांची सून आहे. असू द्या म्हणली सून. आणि एके दिवशी रानोबाने देहधर्म केला, ते धुण्यासाठी चोकोबारायांनी पाहिला. कपडे धरायची का वडिलांना धरायची, कपडे धरायची का वडिलांना धरायचं. सोयराबाई आली आणि सांगितलं, नाथ मामांना प्रेम आहे, मी कपडे घाल. सोयराबाईनं रानोबा महाराज मामांच्या कमरेला हात लावला. कळलं रानोबांना, अरे सोकोबा कोणाच्या तरी मुलीचा माझ्या कमरेला हात लागलाय.